नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला सुका जवला घालून वांगे बटाट्याची भाजी दाखवणार आहे। चला तर मग बघूया साहित्य। हे बघा, हे वांगी बटाटे मी अशी कापून ठेवली आहे। बटाटी पण आहे आतमध्ये, पाण्यात घालून ठेवली आहे। हे खोबरं आहे ओलं, हा आडवा चिरलेला कांदे आहेत 2, कढीपत्ता, आलं लसणीची पेस्ट, हे फोडणीसाठी तेल, हा जवला आहे पाण्यात घालून ठेवला 2दा धुवून, हा टमाटा आहे 1 बारीक कापून ठेवला, हा जवल्याला फोडणी घालण्यासाठी कांदा, हे चिंचेचं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये, फोडणीला हिंग, राई, हे गरम मसाला, हळद, मालवणी मसाला, चवीसाठी मीठ। चला तर आपण घालून घेऊया। आता पहिला तोप तापला आहे, तेल टाकून घेऊया 4-5 चमचे। तेल जरा तापू दे, गरम होऊ दे, जरा फास्ट करते गॅस। तेल आता तापलं आहे चांगलं, तर कढीपत्ता घालूया, ताबडतोब हिंग टाकूया त्याच्याबरोबर, थोडासा हिंग टाकायचा, ढवळून घेतो। आता कांदा घालूया त्याच्यामध्ये, कांदा थोडा नरम होईपर्यंत भाजायचा आहे चांगला। आता आलं लसणीची पेस्ट घालते, ती पण आता ढवळून घेते संपी। गॅस जरा फास्टच ठेवला आहे मी। आता हळद घालून घेऊया सोमती, थोडीशी हळद टाकायची, ती पण परतून घेते चांगली। आता गरम मसाला, नुसता गरम मसाला आहे हा, पण परतून घेते चांगला। मालवणी मसाला घालूया, 1 ते 1.5 चमचा घालायचा, हा तिखट नाही आहे जास्त। आता ढवळून घेते चांगलं जरा परतून। त्याच्यावर आपण टमाटा पण घालूया, टमाटा थोडा नरम होईसर भाजून घेऊया। टमाटा चांगला शिजला आहे बघा, तेल सुटायला लागलं। आता आपण याच्यावरती भाजी घालून घेऊया, वांगी बटाटे। आणि ओलं खोबरं नंतर घालायचं आहे शिजल्यावरती। आता ढवळून घेऊया आणि 1.5 ग्लास याच्यात पाणी घालून आपण शिजत ठेवायचं झाकणं मारून। त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि चांगली शिजवून घेऊया ही पहिली भाजी। आणि शिजत ठेवूया। जरा गॅस जरा फास्ट करते मी, शिजायला पाहिजे। चला बघूया आता भाजी शिजली काय आपली। झाकण काढते मी।
शिजली आहे, ढवळून बघते. खोबरं घालून ढवळून घेऊया. जरा पातळ ठेवायची आहे ती. ही भाजी आता तयार झाली आहे. आता दुसऱ्या टोपामध्ये मी जवला फोडणीला घालणार आहे. चला, टोप ठेवला आहे, तापत गॅस फासट ठेवला आहे मी. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया, 2 ते 3 चमचे. आणि सोमती त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आणि याच चमच्याने आता ढवळून घेऊया भाजी केलेली. थोडा कांदा जरा भाजू दे. बाकी काय नाही घालायचं, फक्त कांदाच घालायचा. असं पिळून टाकायचं. गॅस जरा स्लो करते. आता भाजून घेऊया चांगला. जवला ह्याच्यात थोडा वेळ चांगला भाजतोय. तर ही भाजी आपण या जवल्यामध्ये, जवला चांगला भाजला आहे बघा, लालसर झाला आहे. आता आपण ही भाजी टाकून घेऊया. वांग्याची केलेली आहे ती. तुम्हाला सुकी ठेवायची असेल तर सुकी पण ठेवू शकता. आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालून जरा पातळ करणार आहे. सोमता ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊया. पडू दे, चिंच पडली तरी काय नाही, आंबट लागेल जरा. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते आणि 2 मिनिटासाठी झाकण मारून ठेवते. ह्याच्यात तोपातच घालून ठेवते पाणी. ही आता भाजी झाली आहे. 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे ह्याच्यावरती. मस्तपैकी भाजी झाली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नक्की करून बघा. धन्यवाद.